ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। आज पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य विषय शेतकऱ्यांच्या हितासाठी ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने आमचे सगळे सहकारी या ठिकाणी आहेत। राजाभाऊजी बानकेले आहेत, आमचे तालुका प्रमुख ॲडव्होकेट बोलनाथ पडवळजी आहेत, आमचे शहर प्रमुख नंदू बोराडे जे आहेत, शहर प्रमुख प्रवीणजी टेमकर आहेत, आमच्या महिला आघाडीच्या तालुका संघटिका चंद्रकला ताई पिंगळे आहेत, आमच्या सुवर्णताई डोंगरे आहेत, आमच्या शेतकरी सेनेचे आदरणीय DYK साहेब आहेत आणि आमचे सगळे सहकारी मित्र आज या पत्रकार परिषदेसाठी आहेत। संतोषजी खेत्रे आहेत। सगळ्यात महत्त्वाचा विषय की पूर्वी अवसरी फाटा ते शिरूर हा जो रस्ता होता त्याच्यातला भोरवाडी पारगाव रस्ता 00 ते 17600 असा PWD मध्ये त्या रस्त्याचं नामकरण होतं। म्हणजे अवसरी फाट्यापासून पारगावच्या कारखान्यापर्यंतचा हा रस्ता होता। हा रस्ता अद्यापर्यंत रस्ता नकाशामध्ये नाही। मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्याकडं वायलमळाच्या परिसरामध्ये अनेक लोकांच्या जमिनीला सिलिंग लागलेलं होतं आणि जवळपास रस्त्यामध्ये 2 ते 2.5 एकर जमीन त्यांची जाऊन सुद्धा फक्त 20 गुंठे जमीन एक्सेस होती, तरी त्यांना सिलिंगचा कायदा लागू झाला आणि ते जमिनी सिलिंगमध्ये त्यांच्या गेल्या होत्या। नंतर आम्ही आणि ती लोक एकत्र येऊन संघर्ष केला, भांडलो, तेव्हा ते सिलिंग तसं निघालं। पण आजचा जो विषय महत्त्वाचा आहे की हा जो रस्ता आहे हा पूर्ण डांबरीकरणाच्या ऐवजी आता सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होतो आहे आणि या रस्त्यामध्ये संपादन न करता त्यांनी रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे। कोणत्याही आजूबाजूच्या शेतकऱ्याला त्यांनी त्याची कल्पना दिलेली नाही। सर्वेर आणि त्या परिसरातल्या सर्वे करत असताना सर्वेरला आम्ही विचारलं, ठेकेदारांना विचारलं की रस्त्याची काय परिस्थिती आहे। ठेकेदारचे सुपरवायझर होते, ते म्हटले साईड पट्टी सोडून 8 फूट, दुसरी साईड पट्टी सोडून 8 फूट। आता अशी परिस्थिती आहे की रस्ता आहे तो मोठा आहे आणि 8-8 फूट जर रस्ता घेतला तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची बरीच जमीन जाऊन शेतकरी बाधित होणार आहेत। शासनाचा नियम असा आहे की जर जमीन संपादन केल्याशिवाय कोणत्याही सरकारी प्रकल्पाला जमीन तशी घेता येत नाही। त्यामुळं संपादित न करता जर हे लोक रस्ता करत असतील तर आम्ही त्याला शिवसेनेच्या माध्यमातून तीव्र विरोध करणार आहोत। आता परवा ठेकेदार आणि सत्ताधारी पक्षाचे काही जबाबदार लोक, आम्ही इथं आलो, आमचे शहर प्रमुख प्रवीण टेमकर होते, राजाभाऊ आम्ही होतो, बाहेरून कुलूप लावलेलं होतं गेटला आणि बाहेरून कुलूप लावल्यानंतर आम्ही बऱ्याच वेळा हॉर्न वाजवल्यानंतर कुलूप उघडलं तर आतून ठेकेदार आणि एक जबाबदार सत्ताधारी पक्षाचा माणूस त्यांच्या गाडीमध्ये बसले। आम्ही त्यांना म्हटलं काय तुमचं काळबेरं चाललंय, आम्हाला कळू द्या। काही न बोलता ते निघून गेले। त्याच्यामुळं दाल में कुछ काला है क्या अशी परिस्थिती किंवा शंका आमच्या मनामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। रस्त्याचं काम देखील त्यांनी सांगितलं जांबूतकडून आम्ही सुरू केलेलं आहे आणि बऱ्याच कार्यकर्त्यांना विचारलं, काही लोकांचे फोन आले, काम देखील योग्य पद्धतीने होत नाही। आताच्या डांबरीकरणावरून जी गाडी जाते ते अतिशय इझी जाते, परंतु सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावरून गाडी आपटत येते। त्यामुळं हा रस्ता शेतकऱ्यांच्या हितासाठी केला, समाजाच्या हितासाठी केला की ठेकेदारांनी सत्ताधाऱ्यांच्या हितासाठी केला हे देखील बघण्यासाठी आम्ही आता संजय राऊत साहेबांना त्या संदर्भात सांगणार आहोत। आदरणीय विरोधी पक्ष नेत्यांच्या बरोबर देखील आमची ही चर्चा झालेली आहे। त्यामुळं या संदर्भामध्ये लवकरात लवकर चौकशी करावी अशी मागणी आम्ही शिवसेनेच्या वतीनं करणार आहोत। काम जांबूच्या बाजूने सुरू केलेलं आहे, या बाजूने सर्वे केलेला आहे। सर्वेर आणि त्या ठेकेदाराचा जो सुपरवायझर आहे त्याला आम्ही विचारलं काय परिस्थिती आहे, त्याला म्हटलं आम्हाला टेंडर दाखव, इस्टिमेट दाखव, तुझं काय त्याच्यामध्ये काय बाकी आर्किटेक्टनी काय केलं का ते आम्हाला काही दाखव, त्याच्यामध्ये रस्ता किती रुंद आहे, तर ती माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं। त्यामुळं 8-8 फूट या बाजूने 8 फूट त्या बाजूने म्हटलं तरी शेतकरी आम्ही 1 इंच ही जागा साईड पट्टी सोडून आम्ही त्यांना ठेकेदाराला देणार नाही किंवा काम देखील आम्ही करून देणार नाही। जी जमीन तुम्ही संपादित करत आहात, आज इथं जमिनीला सोन्याचे भाव आलेले आहेत। अवसरी फाट्यावर किंवा तुम्ही निरगुड पर्यंत जरी गेलात तरी रोडला जर जमिनी असेल 5-6 लाख रुपये गुंठ्याचे रेट या ठिकाणी आहेत। मग अशा परिस्थिती जर काही लोकांच्या अशा उभ्या पट्ट्या आहेत, 1-1 एकरची जर पट्टी गेली आणि शेतकरी भूमीवर सुद्धा होऊ शकतात। अवसरी अलीकडे जो येस कॉर्नर आहे, एकच शेतकरी त्याची पट्टी आहे, फक्त 15 फूट रुंद आहे,
त्यातली जर 8 फूट गेली तर 7 फुटात तो काय करणार, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळं संपादन करूनच त्या ठिकाणी शेतकऱ्यांना शासकीय योग्य मोबदला देऊनच हे काम सुरू करावं अशी आमची मागणी राहील. उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागलीय, पण चिंता नको. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.